कोकणच्या किनारपट्टीवर आढळणारे नारळ हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मानले जातात। पण वेंगुर्ल्यामध्ये तर याच नारळाच्या टरफलांचा म्हणजेच सोडणांचा व्यवसाय जोरात सुरू आहे। स्थानिक महिलांनी कष्टाने उभ्या केलेल्या या व्यवसायाबाबतची चांगली बातमी पाहूयात। कोकण किनारपट्टी हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर येतो तो निळाशार समुद्र आणि किनाऱ्याला लागून असलेली भली मोठी नारळाची झाडं। कोकणात नारळाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि या नारळापासून तयार होणारे सोडण अर्थात नारळाची टरफलं जाळण्यासाठी वापरली जातात। पण वेंगुर्ले इथल्या काथ्या उद्योग केंद्राने हीच नारळाची टरफलं वाया न घालवता त्यापासून काथ्या बनवून रोजगार निर्मिती केलेली आहे। कौतुकास्पद बाब म्हणजे वेंगुर्ले परिसरातील 150 ते 200 महिलांना या उपक्रमामुळे रोजगार उपलब्ध झालाय। 1982 पासून काथ्यामध्ये काम करत असताना, महिलांना सबल करत असताना, महिलांचं सक्षमीकरण करत असताना बऱ्यापैकी महिला या प्रवाहात आल्या आणि आपला काथ्या व्यवसाय सुरू केला। आणि हे करत असताना काहींनी काथ्या व्यवसाय सुरू केला, काहींनी प्रक्रिया सुरू केली, काहींनी इतर आपल्या जे शक्य आहेत म्हणजे गारमेंट असेल किंवा इतर व्यवसाय सुरू करून आपला रोजीरोटीचा मार्ग स्वीकारला। नारळाच्या सोंडांपासून काथ्यापासून दोरी, पायपुसणी, मॅटी ह्या वस्तू तयार झाल्यानंतर यामध्ये आम्ही यशस्वी झाल्यानंतर आणखीन एक पुढचं पाऊल म्हणजे आपल्या भागातील कच्च्या मालालाही मार्केट मिळेल आणि तयार माल आपल्या महिला संस्थांकडून त्याची विक्री होईल आणि त्यासाठी या रोजगाराकडे वळत असताना या रोजगारामध्ये सुद्धा आपल्या भागातील तरुण आणि महिलांना हा रोजगार उपलब्ध होणार आहे। तसंच नारळ बागायतदार, नारळ उत्पादक शेतकरी यांच्याकडे जी नारळाची सोडणं आहेत त्या सोडणांनाही चांगल्या प्रकारे मार्केट मिळणार आहे। नारळाच्या या सोडणापासून बनवणाऱ्या काथ्या आणि इतरही शोभिवंत वस्तूंना चांगली मागणी आहे। या उद्योग केंद्रात गेली 10 ते 15 वर्षे हा उपक्रम राबवला जातोय, त्यामुळे अगदी कचरा म्हणून वापरल्या जाणाऱ्या सोडणांना देखील चांगली किंमत मिळते। आजपर्यंत आम्ही काथ्याच्या ट्रेनिंगमधून 2,500 ते 3,000 महिलांना ट्रेनिंग दिलेले आहे आणि त्या महिला उद्योग करण्यासाठी इच्छुक आहेत। आमचं क्लस्टर वेंगुर्ल्यात काथ्याचं क्लस्टर होते, दुसरे एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवीन क्लस्टर होते। म्हणजे काथ्यामध्ये आज ही प्रगती आहे, तर ही प्रगती करत असताना शासनाच्या योजनांचा काथ्यासाठी महिलांनी लाभ घ्यावा आणि पुढे यावं आणि सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं। खरं तर महिलांनी एकत्रित येऊन वेंगुर्ल्यासारख्या ग्रामीण भागात उभा केलेला हा प्रयोग आदर्शवत आहे। या काथ्या उद्योग केंद्रामुळे अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यात। केवळ सरकारी योजनांवर अवलंबून न राहता या महिलांनी स्वावलंबीपणे केलेला हा प्रयोग खरंच स्तुत्य मानावा लागेल। सिंधुदुर्गहून विकास गावकरसह रिद्धी मात्रे, पुढारी न्यूज।